अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज या ब्रह्मांड नायकांचे संदेश आपण चिठ्ठीद्वारे घेत आहोत। त्यातून तुम्हाला संदेश मिळणार आहेत। जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात। तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकावा अशी देवाची इच्छा आहे। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। प्रिय स्वामी भक्तांनो, आज आपण संदेश या चिठ्ठ्यांच्या मार्फत संदेश घेणार आहोत। तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका। तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वामी देतील। श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, स्वतःला वेळ द्या। सगळ्या गोष्टी एका दिवसात बदलत नाहीत। धीर धरा। तुमचं उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहतंय। तुम्ही जेव्हा एखाद्या कामाला हात लावता आणि त्यात प्रगतीची आशा करता, तेव्हा तुमच्यासाठी देवाचे दरवाजे उघडल्या जातात। पण कधीही हार मानू नका। देव तुम्हाला सांगत आहेत की काही गोष्टींसाठी, काही प्रगती घडण्यासाठी तो वेळ द्यावा लागेल। थोडा धीर ठेवा, संयम ठेवा। तुमचे भविष्य उज्ज्वल आहे। दुसरा संदेश घेत आहोत। श्री स्वामी समर्थ। उगाची भीतोसी भय हे पळू दे। जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही ज्या कार्यांसाठी भीत आहात, भय भीती तुमच्या मनात येत आहे, त्यासाठी भिवू नका। कारण देव प्रत्येक क्षणाला तुमची साथ देत आहेत। तुम्हाला भयापासून मुक्त करण्यासाठी देवाचे आशीर्वाद आले आहेत। तुम्ही जर हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात। म्हणून स्वामींनी तुम्हाला हा संदेश दिला आहे की उगाची भीतोसी भय हे पळू दे। जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। जरी तुमच्यावर काही संकट तुम्हाला वाटत असले तरीही ते स्वामी घालवतील, ते दूर करतील। तुम्ही फक्त नामस्मरण करा। देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा। सगळं काही चांगलंच होणार आहे। तुमच्यासोबत शुभ घटना घडू लागतील। देवाचे आशीर्वाद हे तुमच्या जीवनात येत आहेत, ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तिसरा संदेश। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुला लवकरच मोठी संधी प्राप्त होईल। जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ माना। कारण देव तुम्हाला सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुला लवकरच मोठी संधी प्राप्त होईल। कारण ती संधी चालून तुमच्यापर्यंत येणे ही देवाची इच्छा आहे। देव तुमच्यासाठी ते निर्माण करत आहे जे तुम्हाला हवे आहे, ज्यापासून तुम्हाला दूर न जाता
त्यापाशी जायचे आहे. तुम्ही जे काही इच्छिता ते तुम्हाला लवकरच एका संधीच्या रूपात प्राप्त होईल. ते कार्य असेल किंवा तुमची इच्छित गोष्ट असेल, ती तुम्हाला संधीच्या रूपात प्राप्त होणार आहे. त्याचा स्वीकार करावा, कारण देवाने तुमच्यासाठी पाठवलेली ती संधी तुम्हाला लवकरच मोठे आशीर्वाद प्राप्त करून देणारी ठरणार आहे. देवाचा संदेश आपण ऐकत आहोत. तुमच्यासाठी चौथा संदेश. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, तुझे जीवन परिवर्तन करणारा काळ जवळ येत आहे. धन वर्षा होईल. या संदेशातून स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तो काळ जवळच आहे, ज्यात तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचा अनुभव घेणार आहात, करणार आहात. देवाने तुमच्यासाठी हा संदेश का बरं निवडला आहे? कारण देव तुम्हाला त्या धनवर्षेने परिपूर्ण करू इच्छितात. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात आला आहे. जरी तुम्हाला आता काही पडद्याआड जाणवत असेल, काही असे दिसत नसेल की माझ्यावर धनवर्षा होत आहे, तरीही संयम ठेवा, धीर ठेवा, कारण तुम्ही एका आशीर्वादाच्या रूपात ते सर्व काही धन प्राप्त करणार आहात. देव तुम्हाला म्हणत आहेत की तुम्ही जे काही परिश्रम करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या संधीची आणि खूप काही धनवर्षा करणारी अशी संधी प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक सुख, संपन्नता आणि आनंदाला एकत्रित करून प्राप्त करणार आहात. तुम्ही जे काही कर्म करता त्यातून तुम्हाला धनवर्षा होईल, कारण देवाची तशी इच्छा आहे की तुम्ही मागील काळात जे काही संघर्षपूर्ण जीवन पाहिले आहे त्यात आता परिवर्तनाची संधी तुम्हाला दिल्या जात आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. काळजी करू नका. देव म्हणत आहेत की तुमच्यावर ते परिवर्तन होणार आहे आणि तुम्ही ते सर्व काही परिवर्तन शुभ म्हणून स्वीकार करावे. तुमच्यावर धनवर्षा केल्या जाईल. तुम्हाला जर या काळात काही आर्थिक समस्या असतील तर त्यातून दूर पडण्याचे मार्गही सापडू लागतील, दूर जाण्याचे मार्गही दिसू लागतील. म्हणूनच देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही इच्छा, अपेक्षा आनंदासह पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आपण स्वामींचा 5वा संदेश ऐकत आहोत. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, उन्नती, प्रगती त्या मार्गानेच तुम्हाला मिळेल. पुढे जा, मी तुमच्या पाठीशी आहे. देव भगवंत आज तुम्हाला सांगत आहेत. देव प्रेमाने तुम्हाला बाळ संबोधत आहेत. तुमची उन्नती, प्रगती त्या मार्गानेच तुम्हाला मिळणार आहे, ज्या मार्गाने तुम्ही प्रवास करत आहात. कधीही हार मानू नका. ज्या उन्नतीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याच मार्गाने तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. तुम्ही फक्त विश्वासाने पुढे जा. तुमची पाऊले पुढे उचला. देव तुम्हाला आज्ञा करत आहेत की तुम्ही जे कर्म हाती घेतले आहे त्यात तुमची उन्नती आणि प्रगती उत्तम होणार आहे. देव म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी आहे. तेव्हा न घाबरता तुमची पाऊले पुढे टाका आणि तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींनी तुम्हाला दिलेले हे 5ही संदेश जर तुम्हाला स्वीकार असतील तर स्वामी माऊलीला
धन्यवाद द्यायला विसरू नका. स्वामी माऊलीची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.